जिल्ह्यात पंचायत समिती सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। 10 पैकी पलूस, कडेगाव, मिरज पंचायत समितीमध्ये काँग्रेसने झेंडा फडकवला। मिरजेत भाजप बहुमताजवळ असताना काँग्रेसचे 3 सदस्य असताना धक्का देत सभापती पद खेचून आणले। वाळवा आणि कवटेमंका पंचायत समितीवर राष्ट्रवादी, खानापूर आटपाडीत शिवसेना तर शिराळा आणि तासगावमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने सभापती पद काबीज केले। जिल्ह्यात केवळ जत पंचायत समितीमध्ये भाजपचा झेंडा फडकलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फेब्रुवारीत लागलेल्या निकालातून 9 पंचायत समितीमधील सत्तेचं समीकरण स्पष्ट झालं होतं। मिरजेत भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर होतं, त्यामुळे मिरज पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं। या ठिकाणी भाजपला धक्का बसला तर काँग्रेस आघाडीने सत्ता काबीज केली। कवटेमंका पंचायत समितीच्या 8 जागांपैकी 5 जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तर 3 जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला मिळाल्या आहेत। पंचायत समितीवर शरद पवार राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली। सभापतीपदी सिंधुताई गजानन पाटील तर उपसभापती वामन विलास कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे। तासगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांपैकी 8 ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 1 जागा, भाजपला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 3 जागा मिळाल्या होत्या। सभापती पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अरुणा महेश पाटील आणि उपसभापती पदासाठी सुखदेव भीमराव पाटील यांनी अर्ज दाखल केला होता। तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कल्पना निवास पाटील आणि विद्याराणी प्रकाश चव्हाण यांनी अर्ज दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला। त्यामुळे अरुणा पाटील यांची सभापती तर सुखदेव पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। वाळवा तालुक्यात पंचायत समितीच्या 22 पैकी 14 जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा विजय झालाय। महायुतीला 8 जागा मिळाल्या। वाळवा पंचायत समितीच्या सभापतीपदी शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे उदयसिंह प्रतापराव पाटील तर प्रकाश पाटील यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे। नाही, महाराष्ट्रातीलच पूर्ण महाराष्ट्रातीलच विचार बदलायला लागला म्हणजे योग्य विचारावर महाराष्ट्र स्थिर आहे आता। आणि इथनं पुढच्या काळात मूळ महाराष्ट्राची जी जडणघडण आहे समाजाची, त्या जडणघडणीप्रमाणे एक नवीन समाज तयार होणार। राजकारणावर त्याचा नक्की परिणाम होणार यात कुठेही शंका वाटत नाही। आणि तेच खऱ्या अर्थाने आम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने समाधान आहे। तुम्हाला आता जिल्हा परिषदमध्ये देखील गिरवायची संधी आहे ना, आहे नाही, ते मतदान झालेलं आहे, त्याचा पॅटर्न तयार झालेला आहे ऑलरेडी, फक्त जनतेपुढे यायचं आहे, एवढंच मुद्दा आहे। आता ते काय 18 तारीख दिली आहे मला वाटतं, त्या दिवशी निकाल लागेल। निवडणुकीच्या रोखण्याची जी तुमची रणनीती ही त्यामध्ये तुम्ही या यशस्वी झाला होणार। निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा आक्रमक भूमिका बजावली होती आणि जी काही आघाडी तुमच्या अगोदरची होती, तुम्ही ठामपणे सांगत होता की निकालानंतर सुद्धा किंवा अध्यक्ष सभापती पदामध्ये सुद्धा तशीच आघाडी राहणार। हो, भाजपवर सगळेच पक्ष बऱ्यापैकी सगळे एकत्र येऊन तुम्ही जे मोठ बांधलेले हो। तर काय नेमकं भाजपला विरोध? निवडणुकीची पद्धतच भाजपने बदलली। आज निवडणूक लोकांच्यासाठी राहिलेलीच नाही, समाजातल्या दलालांसाठीच निवडणूक झालेली आहे। आणि एवढा पैशाचा वापर आणि एवढं पैशाचं एकंदरीत एकत्रीकरण आणि ही महागाई आणि हे एकंदर जे काही आज सगळं भांडवलशाहीकडे देश निघाला आहे, ते थांबवणं गरजेचं आहे। हा एक छोटासा प्रयत्न आमचा मिरज तालुक्यापासून सुरू झाला आहे। सदस्यांची एक भूमिका होती की जे निवडून आलेले आहेत की निवडणुकीच्या अगोदर मित्रपक्षांना दाबायचं आणि निवडणुकीनंतर मात्र निवडीच्या वेळी मात्र मित्रपक्षांना धरायचं। बरोबर।